आपल्यासोबत उबाटाचे नेते भास्करराव जाधव आहेत. मी त्यांच्यावरती राजकीय घडामोडी संदर्भात बातचीत करणार आहे. सर, सध्या मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणात इशारा दिला आहे. कसं बघताय याकडं आणि त्यांच्या भूमिकेकडं, एकूण मागण्यांकडं सरकारचं कुठंतरी? असं आहे की मनोज जरांगे पाटलांच्या भावनांशी हे सरकार अतिशय क्रूरपणे खेळते. सातत्यानं ते मनोज जरांगे पाटलांना मराठा समाजाच्या ज्या काही विविध मागण्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात सरकार आश्वासन देतं, तारखा देतं आणि त्यांचं प्रत्येक वेळी उपोषण सोडायला त्यांना भाग पाडतं. परंतु हे सरकार जाणीवपूर्वक मनोज जरांगे पाटलांच्या भावनांशी पर्यायानं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या भावनांशी खेळतंय आणि त्याचबरोबर दोन समाजामध्ये इथं कुठंतरी वाद निर्माण व्हावा अशा दृष्टीनं काही खेळी खेळतंय का सरकार, अशा पद्धतीची शंका याला पुरेसा वाव आहे. वाघनाकांचा प्रश्न येतोय. सध्याच्यावरून सरकार जास्त गांभीर्याने दिसते काय, ह्याच्यामध्ये राजकारण दिसतंय? असं आहे की वाघनाकाबद्दल आम्हाला काय राजकारण करायची गरज नाही. ज्या वाघनाकाने छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझल खानाचा खोताळा काढला याचा आम्हाला निश्चितपणे गर्व आहे, याबद्दल आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे. परंतु या वाघनाकांबद्दल काही इतिहासकारांनी संशय व्यक्त केलेला आहे की खरोखरच ती वाघनकं आहेत का की ज्या वाघनकांनी अफझल खानाचा कोथळा काढला. पण त्याही मला वादामध्ये जायचं नाही आहे. हे राजकारण, याच्यामध्ये निश्चितपणे राजकारण आहे. ते महायुतीचं सरकार हे राजकारण करतंय आणि विशेष करून भारतीय जनता पार्टी राजकारण करतोय. 2018 साली देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा झाला. त्या भूमिपूजनाच्या सोहळ्यानंतर त्या कामाची एकही वीट रचली गेली नाही. किंबहुना त्या स्मारकाची किंमत मात्र मोठ्या प्रमाणामध्ये वाढवली गेली आणि जी कोणी कन्सल्टंट एजन्सी आहे त्यांना मात्र कोट्यावधी रुपये दिले गेले. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला यत्किंचितही सुरुवात झाली नाही. त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी मोठमोठ्या अगदी घोषणा करून की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होण्याकरता म्हणून लागणाऱ्या सगळ्या परवानग्या ह्या केंद्र सरकारनं दिलेल्या आहेत. आणि म्हणून 2019ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी 2018ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा केला. 2019ची निवडणूक गेली, 2024ची लोकसभा निवडणूक गेली आणि आता 2024ची विधानसभा निवडणूक आलेली आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय काढू नये, तो विषय डायव्हर्ट व्हावा याकरता म्हणून हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफझल खानाचा कोथळा काढल्याच्या वाघनाकाचं राजकारण भारतीय जनता पार्टी करतोय, दुसरा कोणी करत नाही. स्थिती निर्माण झाली, त्यानंतर कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला. कुठं सरकारला याच्यामध्ये सगळं हाताळताना अपयश आलेलं दिसतंय? 100% सरकार अपयशी आहे. 100% सरकार ह्या सगळ्या घटना घडत असताना सरकार काय करत होतं? सरकारचे पोलीस काय करत होते? जसजशा निवडणुका जवळ येतील तसतशा लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा समाजामध्ये तेढ निर्माण करणं, धार्मिक द्वेष पसरवणं हा प्रयत्न तसा करण्याचा प्रयत्न होत होता. आत्ता तो विधानसभेच्या निवडणुकीला तो प्रयत्न जास्तीत जास्त होताना दिसतोय. म्हणजे जाणीवपूर्वक म्हणायचं? 100% जाणीवपूर्वक हे सगळं केलं जातंय. कारण नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला महाराष्ट्रामध्ये सपाटून मार खावा लागला आणि म्हणून इथं कुठंतरी धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय, ही शंका याला पुरेसा वाव आहे. शिवसेनेकडून जागा वाटपाबद्दल चर्चा झाली. आपल्याकडे गटात कशी काय परिस्थिती निर्माण आहे आता सध्या? असं आहे की मुळामध्ये आता लवकरच 3 पक्ष एकत्र बसतील आणि जागा वाटपाचा निर्णय लवकर करतील याची मला पूर्णपणे खात्री आहे. कशा पद्धतीने तयारी चाललेली आहे इलेक्शनची तुमची, कसा असणार आहे आणि किती विश्वास वाटतोय? कारण शिंदेच्या जागा आणि त्यांना मिळालेलं राज्य याच्यामधलं यश म्हणजे खासदारकीचं आणि तुम्हाला मिळालेलं ह्याच्यामध्ये कम्पेअर कसं करताय? असं आहे की अजितदादा पवार आणि एकनाथराव शिंदे
यांचा भाजपाकडून राजकीय कडेलोट ठरलेलाच होता, तो राजकीय कडेलोट झालाच असता. परंतु कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला कमी जागा मिळाल्या, त्यामुळं त्यांना फक्त आणि फक्त त्या टकमक टोकाच्या बाजूला नेऊन उभं करण्यात आलेलं आहे. राजकीयदृष्ट्या या दोघांना नक्कीच भारतीय जनता पार्टी हा यांचा राजकीय कडेलोट करेल एवढं नक्की. राजकारणातलं बाळकडू अगदी लहानपणापासून तुम्हाला आहे. निवडणुका अजून झालेल्या नाहीत विधानसभेच्या, होऊन गेल्यात, कसं चित्र पाहायला मिळेल? 100% महाराष्ट्रातल्या जनतेला हे जे भ्रष्ट सरकार आहे, हे फेकू सरकार आहे, निवडणुकीच्या तोंडावर वारे माप की ज्या घोषणा त्यांना कधीच पूर्ण करता येणार नाहीत, ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. अशा घोषणा करून केवळ सत्तेवर यायचं आणि सत्तेवर आल्यानंतर विकास कामं करण्याच्या ऐवजी लोकांचे पक्ष फोडायचे, लोकांचे आमदार खासदार विकत घ्यायचे आणि ते विकत घेण्याकरता म्हणून राज्याच्या तिजोरीचाच दुरुपयोग करायचा, हे महाराष्ट्रातल्या जनतेला मान्य नाही. त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यांची जागा ह्यांना दाखवलेली आहे. उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातली जनता महाविकास आघाडीलाच सत्ता देईल, याबद्दल शंका बाळगण्याचं कारण नाही. विविध प्रकारच्या योजना आहेत, ह्या योजनांसाठी मोठ्या प्रमाणात बॅनर छापले जातात, त्यावरती योजना लावल्या जातात, त्याचा काय फायदा होईल पैशाच्या घोषणा होती योजनांमधून? कसं आहे की ते ह्या ज्या योजना आहेत आणि ह्या योजनांकरता ह्यांचे जे काही सातत्यानं फोटो, म्हणजे टी व्हीचा कुठलाही चॅनल ऑन करा ह्यांचाच फोटो, वर्तमानपत्र कुठलंही हातामध्ये घ्या यांचेच फोटो, तेच फोटो, 3-4 नेत्यांचे फोटो. तुम्ही मुंबईमधली कुठलीही बेस्टची बस बघा, त्याच्यावर सगळे संपूर्ण चारी बाजूने यांचेच फोटो. आता आपली एस टीची गाडी बघा, चारी बाजूने यांचेच फोटो. मग एस टी स्टँड बघा, रेल्वे स्टेशन बघा. अरे काय चाललंय काय? याच्यापूर्वी काय कुठली सरकार या देशामध्ये राज्यामध्ये झाली नाहीत का? हे तुमचे सगळे हे जे फोटो, आणि म्हणून ह्या फोटोना महाराष्ट्रातली जनता कंटाळलेली आहे. त्यामुळं यांना फक्त आणि फक्त फोटोमध्येच जनता ठेवेल, यांच्या हातामध्ये सत्ता देणार नाही. पूजा खेडेकरांकडे कसं बघताय? कारण तुम्ही शिक्षण संस्था चालवता, छोटी सगळी मुलं आपल्या संस्थेमध्ये शिकतात, एकूण शिक्षण क्षेत्राला बघण्याचा दृष्टिकोन थोडासा बघत जाईल का अशा पदांमध्ये जेव्हा अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण होतात? हे पूजा खेडेकर हे प्रकरण फार गहन आहे, त्याच्यावर किती बोलावं किती वाचावं ते कमीच आहे. पण याहीपेक्षा आपली सिस्टीम जी आहे, ही सिस्टीम किती किडलेली आहे, किती सडलेली आहे, याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. एक पूजा खेडेकर, तिनं काही चुकीचं केलं, बरोबर केलं, तिला शिक्षा होईलच, झालीच पाहिजे. परंतु तिला अपंगत्वाचा दाखला देण्यापासून किंवा तिला प्रत्येक गोष्टीमध्ये नियमबाह्य मदत करणारे लोक कोण आहेत, हे कोण आहेत? आणि म्हणून आपली सिस्टीम किती किडलेली आहे, सडलेली आहे, किती भ्रष्ट आहे, हे याचं एक उदाहरण आहे. एका बाजूला देशामध्ये कोणतीही परीक्षा झाली तर त्याचे पेपर लीक होतात, दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं एखादा IAS ऑफिसर या पदापर्यंत येऊन पोचतो आणि त्याला लागणारे जे काही दाखले वगैरे जे काही लागतात, कागदपत्र डॉक्युमेंट्स लागतात, ती देणारी यंत्रणा किती सडलेली आहे. आपण जर पुण्याच्या अगरवाल प्रकरणात जर बघितलं, रन अँड हिट प्रकरण जर बघितलं, किंवा आपण जर ह्यांचं वरळीचं नाखवा ज्या गेल्या मारल्या गेल्या, शहाकडून मारल्या गेल्या, हे प्रकरण जर बघितलं तर पैशाकरता यंत्रणा कशीही विकली गेली आहे, कशीही विकली जाते, हे फार भयानक आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनी कितीही तोंड भरून सांगू देत की अगरवाल प्रकरणामध्ये आमचे पोलीस स्वच्छ आहेत, आमचे पोलीस निरपेक्ष होते, आमचे पोलीस हे कुठेही काय बरबटलेले नाहीत. काय सांगता तुम्ही? शेवटी रक्ताचे नमुने दुसऱ्याचे घेण्या इतपत त्या ठिकाणी जेव्हा तयारी केली जाते त्यावेळेला हे एकमेकाच्या संगनमतान झाल्याशिवाय होत नाहीत. तसंच पूजा खेडेकर हे प्रकरण, पूजाला शिक्षा व्हायलाच पाहिजे, परंतु आपली जी सिस्टीम आहे, आपली जी व्यवस्था आहे, ही किती भ्रष्ट आहे, किती सडलेली आहे, किती किडलेली आहे, याचं एक उदाहरण आहे. आणि म्हणून प्रामाणिकपणे वागणारा जगणारा हा आता नैराश्यात गेलेला आहे. तो प्रामाणिकपणे वागणारा माणसाला न्याय नाही. आणि अशा पद्धतीनं भ्रष्ट मार्गानं जे कोणी ही यंत्रणा हाताशी धरून काम करतात त्यांना मात्र अशी संधी मिळते.
त्याचं उदाहरण म्हणजे पूजा खेडेकर आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगेसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.